हवामान बदलामुळे पाऊस मोठ्या सुट्टीवर जातोय। वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदल यामुळे पाऊस ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र पाऊस विश्रांती घेणार आहे। राज्यातल्या पावसाची स्थिती काय असेल त्याबाबत मित्रांनो, राज्यात या तारखेपासून आता पावसाळा संपणार आहे। सावधान व्हा, पेरलेली पिके वाळणार। आजपासून पुढील पावसाचे नवे वेळापत्रक आलेले आहे। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। आजपासून इथून पुढचा पावसाळा नेमका कसा असणार याबद्दलचा एक नवीन अंदाज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे। इथून पुढे पाऊस कसा असणार याबद्दलचं एक वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलं आहे। वेगवेगळ्या हवामान बद्दल यामध्ये माहिती तुम्हाला तंत्रज्ञानाचा अभ्यास करून हे सांगण्यात आले आहे। वेळापत्रक आता काढण्यात आलं आहे बघा। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि इथून पुढे पाऊस काळ कसा राहील याचा जर अंदाज लावत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या 15 जिल्ह्यांमध्ये पाऊस काळ पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे दिवाळीपर्यंत पाऊस काळ कसा असणार आहे याचं नवीन सुधारित वेळापत्रक हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलेलं आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे, त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस काळ कसा असणार आहे याची महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर बघा, आपल्या पिकामध्ये जे कणसामध्ये दाणे भरतात तर ते ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येच व्यवस्थित भरत असतात आणि या काळात जर पाऊस थांबला तर शेती पिकाचं जास्त नुकसान होण्याची शक्यता असते, उत्पादन कमी निघण्याची शक्यता असते। त्यामुळे पाऊस आणि सप्टेंबर महिन्यात पिकांना खूप सारा पाऊस लागत असतो। यात एक नवीन अंदाज वर्तवण्यात आलाय, तो म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर अवधी दिवाळीपर्यंत पावसाचे एक धक्का देणारे वेळापत्रक सादर झालेले आहे। शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचे वातावरण पसरायला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत पाऊस काळ खूप पडला, परंतु आता पावसाळा हा संपणार सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आली आहे। या तारखेपासून पावसाचा जोर पूर्णपणे थांबणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। नवीन सुधारित वेळापत्रक पावसाच्या या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे ऑगस्टमध्ये पाऊस हा महाराष्ट्रात कसा असणार आहे हवामान विभागामध्ये धक्कादायक जाहीर करण्यात आला आहे। ऑगस्टमध्ये 15 जिल्ह्यात पाऊस होणार आहे, तर 12 जिल्ह्यात प्रचंड ढगफुटी होणार, तसेच या 5 जिल्ह्यात प्यायला पाणी राहणार नाही। एक चिंताजनक बातमी समोर आली आहे। ऑगस्टमध्ये प्रवास प्रमाण संपूर्ण राज्यात खूप वेगळ्या पद्धतीने असणार आहे। आता जून जुलै महिन्यामध्ये जिथे तुम्हाला तुरळक ठिकाणी चांगला पाऊस पडेल, तिथे आता ऑगस्ट महिन्यासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे। ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे समान नसून अत्यंत असमान असणार आहे। पाऊस महिन्यात एक मोठी विश्रांती घेणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही बातमी पाहिलेली असेल, तर त्या बातमीनुसार त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कायमचा बंद होईल, तर काही जिल्ह्यात पाऊस इतका तीव्र असेल हाहाकार माजेल। पावसाबद्दल आतापर्यंत सगळ्यात मोठी धक्कादायक देणारी बातमी आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये एक विचित्र प्रकार पावसाचा घडणार असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे, जे मागील 10 वर्षात घडलेले नाही तेच आता या ऑगस्ट महिन्यामध्ये घडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। ही कदाचित सगळ्यात भयानक परिस्थिती या ऑगस्ट महिन्यामध्ये आता होऊ शकते, कारण पहिल्यांदाच हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याचा इतका सविस्तर आणि सुधारित अंदाज वर्तवलाय। हवामान विभागाने हा पूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी अगदी दिवाळीपर्यंत पाऊस काळ कसा राहिला सगळ्या जिल्ह्यांसाठी अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे हा अंदाज आता चुकणार नाही। तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की 15 जिल्ह्यांमध्ये पावसाळा संपणार आहे। 5 जिल्ह्यात प्यायला पाणी उरणार नाही, तर बघा आता 12 जिल्ह्यांमध्ये प्रचंड ढगफुटी होणार आहे। अत्यंत धोकादायक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होणार आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यात वेगवेगळी यादी सुद्धा पावसानुसार जाहीर करण्यात आली आहे। पावसाळा बंद होण्याची तारीखही जाहीर झालेली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महिनाभर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, तर 5 जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी उरणार नाही। तर चला मग आता हादरवून टाकणारा हा संपूर्ण अंदाज कसा आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद होणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तीव्र पातळीवर गाठणार आहे, सविस्तर अंदाज आपण आता पाहून घेऊया। तर बघा, व्हिडिओ
पूर्ण बघा. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र नेमकं काय घडणार आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची वातावरणाची प्रणाली तुम्हाला समजून घ्यावी लागेल. मे महिन्यापासून जर आपण बघितलं तर तुम्हाला आठवतंय का बघा, मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस ज्यावेळी सगळ्यांना वाटलं होतं की यावर्षी वरुण राजा लवकर प्रसन्न झालाय, पण तो एक इशारा होता, निसर्गाचा एक संकेत होता, तेव्हा आपल्याला समजलं नाही. त्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एक विचित्र हवामान प्रणाली तयार होत होती. शास्त्रज्ञांनी याला विपणन प्रणाली असं म्हटले. विपणन म्हणजे उलटा पालट ही प्रणाली बरोबरच तेच घडते बघा आता करणार होती. मे महिन्यामध्ये या प्रणालीने प्रचंड बाष्प खोसून महाराष्ट्राच्या काही भागावर अवकाळी पाऊस पडला. आपल्याला वाटलं मान्सून पूर्व पाऊस आहेत, पण खरं तर ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. ही प्रणाली मान्सूनच्या मूळ प्रवाहात अडथळा निर्माण करणारी होती. मग त्यामुळेच आता ऑगस्टमध्ये बघा धक्कादायक अंदाज जाहीर झालाय. मग कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे ऑगस्टमध्ये एकही थेंब पडणार नाही? कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये अत्यंत तीव्र पाऊस पडणार आहे, ढगफुटी होणार आहे? तर कोणते असे ते जिल्हे आहेत जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे होणार आहे? चला तर पाहूया. मे महिन्यातील ही मोठी फसवेगिरी पावसाने त्या ठिकाणी प्रचंड पाऊस आला, पण जून महिना उजडला. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पाऊस पाहायला मिळाला नाही. आकाशाकडे डोळे लावून बसले शेतकरी. काहीच झालं नाही. मान्सूनचं आगमन थांबले. केरळमध्ये पाऊस दाखल होऊनही मान्सूनकडे महाराष्ट्राकडे येण्यास खूप वेळ लागला आहे. कारण हेच होतं की ती विपर्य प्रणाली ही प्रणाली बंगालच्या उपसागरात स्थिर झाली होती आणि अरबी समुद्रात येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमजोर करत होती. त्यामुळे जून महिन्यात कोकण किनारपट्टी आणि काही थोडेफार जिल्हे वगळतात महाराष्ट्रात पावसानं दांडी मारली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात फिरणाऱ्या खळमाळ्या होत्या. जी काही थोडी रिमझिम झाली होती ती पिकांना जीवदान देण्यासाठी पुरेशी नव्हती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता वाढत होती. जून महिन्यात जवळजवळ कोरडा गेला होता. हवामान विभागाचा अंदाजही सातत्याने चुकत होतं. कारण एक शक्तिशाली प्रणाली म्हणजे बघा अरबी समुद्रात सातत्याने तयार होत होती. हवामान मॉडेल्स जीन्स हवामान दिलं होतं, पण आता त्यातच जुलै गेला, आता आला ऑगस्ट महिना. तर ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा होणार? पावसाळा बंद होण्याची तारीख डायरेक्ट जाहीर झाली. कोणते 12 जिल्हे आहे की जिथे अजिबात पाऊस पडणार नाही? तर कोणत्या ढगफुटी होणार? कोणते जिल्हे आहे जिथे पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार? संपूर्ण सविस्तर यादी आधी आली आहे. पहा, जून महिन्यानंतर जुलै महिन्यात थोडा दिलासा मिळाला होता. मान्सूनचे वारे सक्रिय झालते. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटात पावसाने जोर धरला होता. तर ज्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी बसरलेल्या होत्या. धरणाच्या पाणी पातळीची किंचित वाढ झाली होती. यामुळे आपल्याला वाटलं होते की सगळं ठीक होईल, पण हा दिलासा तात्पुरताच होता. कारण मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसानं पूर्ण पाठ फिरवली होती. जिकडे तिकडे ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस नव्हता. जुलै महिन्याच्या मध्यमात विपर्य प्रणाली अधिक सक्रिय झाली. जिथे स्वतःचा मार्ग बदलला, ती आता बंगालच्या उपसागरातून भारताच्या मध्याकडे सरकू लागली. याचा परिणाम असा झालाय की पावसाचा जोर विभागायला गेला. जिथे गरज होती तिथे पाऊस नव्हता आणि जिथे नको तिथं तो जास्त प्रमाणात बरसत होता. पण आता ऑगस्टमध्ये परिस्थिती अत्यंत भयंकर असणार आहे. त्यामुळे कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथे ऑगस्टमध्ये अजिबात पाऊस पडणार नाही व कोणत्या 10 जिल्ह्यांना अत्यंत तीव्र पाऊस पडून ढगफुटी होणार आहे? तर ते कोणते असे जिल्हे आहेत की जिथे पाऊस हा विश्रांती घेणार आहे? सविस्तर माहितीकडे आता वळतोय. आता बघा, तुम्ही म्हणाल सध्या तर हवामान खात्याने एक विशेष अंदाज दिला होता, ज्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता, पण तो अंदाज खरा ठरला का नाही? त्यामुळे लक्षात ठेवा, हा एक तात्पुरता दिलासा आहे. तर कारण की एक प्रणाली जी आहे जी मध्यम भारताकडे सरकताना काही काळासाठी महाराष्ट्राला अनुकूल वातावरण निर्माण करू शकते.
पण ही एक जी खेळी आहे यामध्ये प्राथमिक स्वरूपात पाऊस चांगला होणार असा अंदाज देण्यात आलेला आहे. मग साधारणपणे एक 8-10 दिवस अजून पाऊस असा भरपूर लोकांना वाटत असताना पण एक रूपांतर जे आहे एक महाभयंकर प्रणाली करणार आहे, जिला शास्त्रज्ञ महाप्रणाली या नावाने ओळखतात. महाप्रणाली ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राच्या हवामानाचे 3 तुकडे करणार आहे. ही प्रणाली इतकी शक्तिशाली आहे की ती मान्सूनचा संपूर्ण जो आहे आज तो पूर्णपणे खेचून घेणार आहे. आता महाप्रणाली नेमकं काय, जिचा काय तोटा ऑगस्ट मधल्या हवामानावर होणार आहे. कोणत्या 12 जिल्ह्यात पाऊस होणार नाही तर कोणत्या 10 जिल्ह्यात ढगफुटी होणार आहे, तर कोणते असे जिल्हे आहेत की जिथे एकही थेंब पावसाचा पडणार नाही. लक्षपूर्वक बघा. आता पाहूया तर पहा, ही एक थेंब एक अशी आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर कल्पना करा, एक प्रचंड मोठा राक्षस जो बंगालच्या उपसागरात तयार झाला आणि तो आता जमिनीच्या दिशेने म्हणजे छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकत आहे. आता एक प्रकारे हा जो राक्षस आहे हा प्रचंड बाष्प घेऊन पुढे सरकलाय. तो अरबी समुद्रात येईल आणि बंगालच्या उपसागरातील सगळं बाष्प म्हणजे सगळे पाण्याचे ढग स्वतःकडे खेचून घेण्यास सुरुवात करेल. याचा पहिला परिणाम महाराष्ट्राच्या विदर्भावर आणि त्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या भागावर होईल. हे सगळं बाष्प तो ओढून घेणार आणि छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या साईडला. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग याचा परिणाम कोणत्या जिल्ह्यात होईल तर पहा, याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर होईल. या भागामध्ये पावसाचं अचानक कमी होईल, आकाश निर्भय होईल, सूर्य तळपू लागेल. ऑगस्ट महिन्यात अशी ही परिस्थिती इतकी गंभीर असेल की या भागासाठी पावसाळा जणू काही सरी संपल्यात होईल. हवामान विभागाचा याच्या आधारावर काही जिल्ह्यांसाठी पावसाळा बंद होण्याची तारीख जाहीर केली. साधारणपणे 10 ऑगस्ट मध्ये जवळपास पाऊस हा जो आहे तो शून्यवत होणार आहे. आता विचार करा, एकाच राज्यामध्ये 3 प्रकारच्या परिस्थिती निर्माण होणार आहे. एकाच वेळी 2 टोकाची परिस्थिती असेल तर बघा, हवामान विभागाचे म्हणजे बघा, एक भागात लोक पुराच्या पाण्यात असतील तर दुसऱ्या भागात लोक पाण्यासाठी वणवण भटकतील. तर हीच तर किमया या प्रणालीची असणार आहे. मराठवाड्यासारखा विभागाचे 2 तुकडे होतील. पूर्वेकडे जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका आहे तर पश्चिमेकडील लोकांना जिल्ह्याचा दुष्काळाचा एक अभिप्रिय अत्यंत दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना ठरणार आहे. तर 25 ऑगस्टपर्यंत ही प्रणाली जी आहे ती सक्रिय राहणार आहे. आता आपण अंतिम टप्प्यावर आलोय की ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता. तर आता साधारणपणे असे कोणते जिल्हे आहेत की जिथे ढगफुटीचा किंवा जास्त पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे, तर ज्याला रेड अलर्ट पूर्ण ऑगस्टभर देण्यात आलाय ते आहेत नागपूर जिल्हा, भंडारा, आता बघा परत गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी. तर या जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा इशारा ऑगस्टमध्ये आहेत. पण आता दुसरा जो आहे की जिथे पाऊस अतिशय कमी होऊ शकतो किंवा पाऊस बंद होऊ शकतो, जिथे पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते ते जिल्हा, त्याच्यामध्ये धुळे जिल्हा, उत्तरेकडे त्यानंतर नंदुरबार जिल्हा, त्यानंतर जळगाव जिल्हा, नाशिक विभागातील त्यानंतर नाशिक जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, त्यानंतर उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीचा पूर्व भाग बघा. आणि तिसरा भाग जिथे अनिश्चित पावसाचे जिल्हे आहेत, म्हणजे पाऊस कधी होईल तर नाही होईल अशा कंडिशनमध्ये आहे. राज्यामध्ये पुणे जिल्हा, ठाणे, मुंबई, परत ना बघा शहर पालघर असणार आहे, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सातारा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे. ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण हादरून टाकणारा हा व्हिडिओ असणार आहे बघा. अंदाज एक वेळी पूर आणि दुष्काळ अशा दोन्ही संकटांना महाराष्ट्राला सामोरे जावे लागण्याची दुर्दैवी शक्यता आहे. हा केवळ अंदाज आहे पण दोघांची सूचना गंभीर आहे. तुमचा जिल्हा कोणत्या गटात येतो हे तुम्ही पाहिले आहे, त्यानुसार योग्य ती खबरदारी घ्या. अतिवृष्टीच्या जिल्ह्यांना सुरक्षितेची जी काळजी घ्यायला आहे ती शेतकरी मित्रांनो पावसाचा अंदाज असतो. त्यामुळे पावसाच्या आधारे तुम्ही जर महत्त्वाची मोठी कामे जर करणार असाल
तर तुम्ही परत एकदा सुधारित अंदाज घ्यावा, कारण पावसाचा अंदाज कधी कधी बदलत पण असतो. त्यामुळे हा अंदाज असतो. अनुभव व्यक्तीकडून अजून एकदा अंदाज घेऊन कामे करा. तर मित्रांनो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्थ मराठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.